This Super 30 is brought to you by Haldiram's, taste of tradition. मनसे नेते अमित ठाकरेंच्या नागपूर दौऱ्याचा आज दुसरा दिवस. नागपुरातील विविध भागातील विद्यार्थ्यांशी संवाद. आज आणि उद्याही विविध विद्यार्थ्यांशी संवाद साधून समस्या सोडवणार असल्याची माहिती. एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा. प्रियकरानं प्रेयसीसाठी पेपर फोडल्याचा दावा. पेपर फोडल्यासंदर्भातील कथित व्हॉट्सअप चॅट व्हायरल. एमपीएससी पेपर फुटी प्रकरणी रोहित पवार आक्रमक. आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेण्याची सरकारकडे मागणी. राजीनामा न घेतल्यास येत्या 1 तारखेला आंदोलन करण्याचा आक्रमक पवित्रा. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम असल्याची माहिती. सरकारच्या शिष्टमंडळानं चर्चा केल्यानंतरही तोडगा न निघाल्याची चर्चा. सरकार आता नेमका काय निर्णय घेणार, चर्चांना उधाण. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितेश कराळे वर्धा पोलिसांच्या ताब्यात. एका समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर कारवाई केल्याची माहिती. आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीनंतर घेतलं ताब्यात. अकोल्याच्या पातूर नगर परिषदेचे सदस्य अपात्र. मोहम्मद शाकीर, मोहम्मद साबीर असं अपात्र झालेल्या नगरसेवकाचं नाव. 3 अपत्य असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडून अपात्रतेची कारवाई. चंद्रपूर काँग्रेसमध्ये अनेक संघटनात्मक बदल केल्याचं समोर. काँग्रेस सेवा दल विंगच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन कत्याल यांची नियुक्ती. ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांची भेट घेऊन अभिनंदन. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा. ग्रामविकास खात्याकडून अधिकृत अधिसूचना जारी केल्याची माहिती. स्वीकृतीसाठी इच्छुक असलेले कार्यकर्ते लागणार कामाला. नागपूरच्या शिवाजी सायन्स कॉलेजच्या वसतिगृहातील जेवणात आढळले अळ्या आणि किडे. विद्यार्थिनींचा जेवणाच्या दर्जाबाबत गंभीर सवाल. तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनींना धमकावल्याचाही कथित दावा. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टाकलं मागे. इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर मुंढेंचे शिंदे फडणवीसांपेक्षा अधिक फॉलोअर्स आणि एंगेजमेंट या दोनही बाबतीत मागे टाकल्याची आकडेवारी समोर. लोहगड येथील केतन अग्रवाल प्रकरणात नव्या आरोपांच्या फैरी. सिया गोयलला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप. रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाकडून संशय व्यक्त. अमरावतीच्या इरविन रुग्णालयाजवळ नाला तुंबल्यानं आमदार प्रवीण पोटेंचा संताप. महानगरपालिका आयुक्त मंगेश गोंदावलेंना फोन करून सुनावलं. तत्काळ उपाययोजना करण्याच्या आमदार पोटेंच्या सूचना. अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूलमधील विद्यार्थी दगावल्याचं प्रकरण. महर्षी शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव आदिवासी अप्पर आयुक्तांकडून सादर. राजेश बाबू बेठेकर विद्यार्थ्याचा झाला होता मृत्यू. दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून भावाकडून चाकून वार. उपचारादरम्यान जखमी भावाचा मृत्यू. नागपूरच्या कळमना भागातील घटनेनं खळबळ. 19 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून अटक. अवैध हातभट्टीवर दारू तयार करण्यात येणाऱ्या अड्ड्यावर मोठी कारवाई. 4,98,000चा मुद्देमाल जप्त. अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांकडून ऑपरेशन प्रहार. अकोट ठाण्याअंतर्गत कारवाई. गस्तीवर असलेल्या वनरक्षकावर लाकडी चौपाटीनं हल्ला करत जीवे मारण्याची धमकी. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद भागातील घटना. मारहाण आणि धमकी देणारा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. शेख फारूक असं गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचं नाव. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील पारस औष्णिक विद्युत केंद्राच्या धरणाचं पाणी अचानकपणे सोडल्यानं 27 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू. निष्काळजीपणाविरोधात गावकऱ्यांचं धरणे आंदोलन. तत्काळ कारवाईची मागणी. गोंदिया जिल्ह्यातल्या झुडपी जंगलातील जुगार अड्ड्यावर धाड. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 12 आरोपींना अटक तर 3 पसार. तब्बल 14 लाखांचा मुद्देमाल जप्त. अकोल्याच्या दर्यापूर मूर्तिजापूर महामार्गावर भीषण अपघात. ट्रक आणि दुचाकीची आमोरासमोर धडक. दुचाकीस्वार जखमी. प्रकृती चिंताजनक. अमरावती जिल्ह्यात अल निनोचा प्रभाव आणि पावसानं दडी दिल्यानं पाणी टंचाईचं सावट. 370 गावं आणि वाड्यांमध्ये पाणी टंचाई भासण्याची शक्यता. प्रशासनाकडून 384 उपाययोजनांचा कृती आराखडा. बिबट्या बाभळीच्या झाडावर चढतानाचा व्हिडिओ व्हायरल. यवतमाळ जिल्ह्यातल्या कलगाव सवना मार्गावरील व्हिडिओ असल्याची माहिती. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. बुलढाण्याच्या जटाशंकर परिसरात श्रावण महिन्यात भाविकांची मांदियाळी. शिवलिंग आणि 2 पर्वताच्या मध्यातून कोसळणारा धबधबा ठरतोय आकर्षणाचं केंद्र. अकोल्यातल्या प्रसिद्ध गोरक्षण रोडच्या राजाचं थाटात आगमन. ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची मूर्ती अकोला नगरीत दाखल. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरानं परिसर दुमदुमला. पंतप्रधान मोदींनी खेलो इंडिया अंतर्गत खेळाडूंशी साधला संवाद. प्ले स्टेशनपेक्षा प्लेग्राऊंड महत्त्वाचं. मोदींचा खेळाडूंना कानमंत्र. तर सरकार खेळ आणि खेळाडूंसाठी गंभीर असल्याची प्रतिक्रिया. खेळाडूंसाठी टॅलेंट हंटचं आयोजन करण्यात येणार. खेळाडूंशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा. जो खेळेल तो बहरेल. पंतप्रधान मोदींचा खेळाडूंना महत्त्वाचा सल्ला.
नेपाळमधील प्रलयात आतापर्यंत 165 जणांचा अंत, 133 भारतीयांसह 1100 जण बेपत्ता. तब्बल 150 किलोमीटर दूर 33 मृतदेह सापडले. दुर्घटनेतील सर्वात धक्कादायक खुलासा. नेपाळमध्ये झालेल्या महापुरानंतर भारताचा मदतीचा हात. एअरफोर्सच्या विमानातून पाठवली औषधं आणि खाद्यपदार्थ. आम्ही अडचणीत. नेपाळसोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं ट्विट. नेपाळमध्ये भीषण महापुराचं संकट आल्यानं जगात खबर. महाराष्ट्रातील काही जण अडकल्याची भीती. नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार अलर्ट मोडवर. अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी टोल फ्री हेल्पलाईन जारी. कॉमेडियन समय रैना आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये विनोदी संवाद. सत्कारावेळी बिस्किट घेऊ का असं समय रैनानं विचारताच पिकला हशा. This Super 30 is brought to you by Haldiram's, taste of tradition.